आपड्या जेव्हा आपासून यायचो ना रे तेव्हा गावातली लोक इज्जत द्यायची बघ. आता लोक काहीतरी फॉर्मॅलिटीच करतात. लक्ष्मीच्या नावाने चांग भले माय वाढ ग. ही लक्ष्मी माता सुखी ठेव ग मायला. पहिलं नमन माझ गणपती देवाला, दुसरं नमन माझ या कुळदेवताला, तिसरं नमन माझ माता ग पित्याला, आणि चौथं नमन माझ या गुरुला. हे सांगवयाला पोतराज, हे सांगवयाला पोतराज, सांगवयाला सांगवयाला पोतराज, सांगवयाला. बापाच्या घरी गेली असं ती बोलती भाऊजाई, रुपयाच्या राखेसाठी नांदा येती गड बुरवाई. हौशा बहिणीला हौशा बंधुजा असावा, बंधुजा असावा जुन्या साडीला हो विसावा. जुनी रे जुनी साडी दादा गेली रे फाटून, ये सणासुदीला तू बाजार गाठून. भरल्या बाजारात बंधूला झाली रात, बंधूला झाली रात उच साडीला घाली हात. भाऊ बहिणीला साडी घेतो मागन भाऊ जाई मारी हाक. अवलय बारी तली घेऊ नका, बाजार करायला पैसे राखा. आई बापाच्या रे माघारी भाऊ भाऊ जया कुणाच्या, भाऊ भाऊ जया कुणाच्या, चिमण्या निघाल्या उन्हाच्या. अरे जवर आई बाप तवर माहेराला गोडी, आई बापाच्या रे माग बाहेराला गेली वेडी. आई बापाच्या रे राजामध्ये दया दुधाची केली कडी. आई बापाच्या रे माग सता नसती ताकावरी. साडीवर साडी माझ्या वलान्या झाल्या जुन्या. भाऊ तुझं लगीन झालं पासून किती दिवाळ्या गेल्या सुन्या. सुन्या गातो रे गाणं आब्या हालगी वाजवी.
भावा बहिणीची कथा साऱ्या घराघरामध्ये अशी आता तिथे घेऊ ती पुढचं घे. पुढचं सुन बा जाऊ घरी आता म्हणजे मला पण घरी बी अंगी वाट बघत असत. आता ते पैसे धान्य घेऊ वाटल. त्या देवळात जाऊ तिथं बसू पलीकडं ऊन पडलं. ऊन पडलं का राम आबडे लगा असं फुगं बिगं प्यायचं बंद कर जरा. तुझं म्हातारं बघ किती आजार आहे. त्याला लका दवाखान्यात घेऊन जायचं पैसे वगैरे द्यायचं त्याला दवाखान्याला. नाही ते एक काम कर तू जा की त्याला दवाखान्यात घेऊन. अरे गपला का सुन बा ज्या म्हाताऱ्याला मला शाळा न शिकवता या देवाधिकात घातलं त्या म्हाताऱ्याला दवाखान्यात नेण्यापेक्षा दारू प्यायला बरं आहे की नाही. अरे काय बोलतोय लगा आबडे तुझ्या काय जिबीला हाडबीड लका त्याने जन्म दिलाय तुला. अरे फक्त जन्मच दिलाय नाही तर केलं या देवाच्या हवाली. अरे मग काय वाईट केलं रे. अरे दुसऱ्याच्यात काबड कष्ट करण्यापेक्षा 1500 कमवतोयच की. आबड्या लका त्यानं तुला जगण्याची कला दिली. असं मग तुझ्या पोराची पट्टी कधी बसवायचं. ते विषय नको कळवा. जोपर्यंत ते शिकून चांगलं नोकरी लागत नाही ना तोपर्यंत मी काय त्याची पट्टी बसवून नसतो. म्हणजे तुझं असं झालंय लोकांचं पोरगं म्हणलं की गाबडं आणि तुझं म्हणलं की बबडं. हे नाही पटलं गाड्या आपल्याला. अरे तुझा काळ वेगळा होता लगा. अरे कसला आलाय काय विचार बदललाय काय बदलतो लका मास्तरागतच बोलतोय की तुला तर शिकवायची काही गरजच नाही. अरे बोलणं आणि असणं लय मोठा फरक आहे रे. जाऊन दे तुला डोक्याला ताप द्यायला लागलाय. घेऊन दे मला अर्धी बाबा जाऊन दे. चल ये तुम्ही. हा उघडायला काय पण ऐकणच गेलं माणूस. काय ग तायडे हा गुरुभावाला दिलेला शब्द न पाळणं तुला लय मागात पड ना. अरे बाबा 2 वरीच झालं त्याला हान बी गोड लागू देईना. पण ह्यो बाबा आहे की म्हशीच्या कातडीचा सबूतच देणं झालाय बघ. मी कुठं म्हणतो तुझ्या पोराला शिकवू नको. अगं लय शिकवू मोठा साहेब कर पण ह्या वर्षी जर तू त्याची पट्टी नाही बसवली ना तर तुझं कपाळ पांढरं पडेल. ए बाबा अरे काय बोलतोय तू. तुझी जिबीब काय नाही ना. नाही हे मी कुठं म्हणतोय हे देवाचा आदेश आहे. तू तर माझ्या कुकावर उठलास की. माझ्या म्हणण्याने काय होतंय तू बी लोकांची कुडी सोडतीस की तुझ्या बी अंगात आई येते की मग माझ्या बोलण्याने काय होतंय ग. होय बाबा नाही पण ह्या आकाडात काय बरं झालं ना तर मी कृष्णाची पट्टी बसवणार म्हणजे बसवणारच बघ. बघ बाया आता देवीचं बोल खरं व्हायचं. ए बाबा नाही मी नाही तसं होऊ द्यायची. अगं मी नाही म्हणत रातच्याला सपनात येऊन आईने मला सांगितलं. काय बया नाही बघ काय बी झालं तरी मी आता त्या बाबाचं नाही ऐकायची. हा चल बाया मी जातो. पर तोंडा तोंड पडलं की संबा डायरेक्ट वस्की अंगाव येतो. चल मी जातो. जा. हा तर त्या नाही ठेव. होय येऊ दे की आता त्याला सांच्याला घरला मग बघ. अंजे बाबांना तर नको नको केलंय मला तर काय कळत. अगं काय तुझं डोळं खसाडत गेलं काय. नको तिथं बरं मध्ये मध्ये यायला जमत रे. हा पाहिजे तेव्हा लई जीभ जड झालेली असती तुझी. असं होय. आया शाळेची फी भरायची बायला ओरडतात. अरे तुला किती वेळा अंजे सांगितलं नको मार त्याला. शाळेत जायचं नाही म्हणून. अगं नको मारू त्याला. काढ दप्तर. कसली शाळा आणि कसलं काय नाही जायचं पळ घरात. म्हणजे नागे आलता का अशी त्यांनी तर आहे ना दोघांनी मला नको नको केलं राहायला बघ. हे बघ कुणी बी येऊ दे काय चुकीचं बोलतात रे ती बरोबरच बोलतात. अंजे तुझ्या पुढे डोकं फोडून घ्यायची वेळ आली बघ. तुला किती वेळा सांगितलं ग त्याचं शिक्षण पुरं होत नाही ना मी अजिबात लग्न लावणार ना देवासंग. हे बघ तुला नाही एक तर त्याचं लगीन देवा बरं लावायला लागल नाही तर माझ्या मड्याचं पाणी धरावं लागल. अंजे अगं अशी काय कसपासारखं बोलतीस. अगं पोटचा गोळा आहे त्यो आपल्या. अगं जग किती मोहर चाललं बघ. आपलं तर असंच चाललंय
पण पोराला नाही मी ह्या वातावरणात जगू देणार, त्याला लय शिकवणार. अरे मी कुठं म्हणती त्याला शिकवू नको, अरे शिकवू की, पण आधी त्याचं लगीन लावू द्यावा बरं. अरे त्याची केस वाढू दे, तू साधी त्याची केस बी वाढू दे ना, त्याच्यामुळे माझं पोरग सारखं किडक्यात आहे आणि आजारी पडू पडू किडायला लागलंय बघ. अंजे तुझ्या पुढे भीक मागतो, असं येड्यागत नको वागूस. आता तुझ्या अंगात देवीचं वार येतं ग, नाही तुला आहे ना वाले फोकाळी फोडली असती. हा एवढाच राग येतोय ना माझा, तर टाकी मारून. हा नाही तर मीच देते इंडेल पिऊन जीव, कशाला राहू. अंजे हा माझं चुकतंय, राहायचंच नाही मला ह्या घरात आणि ह्या बाबाबर तर. आणि तुला किती वेळा सांगितलं रे, शाळा शिकत जाऊ नको. अंजे त्याला नको मारू. अरे लसा, अरे तुझ्याकडे चाललो होतो. अरे पण मला एक सांग, तू तोंड का असं केली? काय वहिनी नेहमी परमाने त्याच विषय भांडले काय तुझ्याबरोबर? अरे ती जाऊ दे, ती रोजच मढन त्याला कोण रड. बरं मला एक सांग, तुझं पोरग सातवीला टाकलंय ना? हां, हा कुठं आहे शाळेला? इंटरनॅशनल इंग्लिश मिडियम स्कूल बारामती. अरे, मला पण टाकायचं रे माझं पोरग. तसं नाही करता येत, त्याला पहिल्यापासूनच LKG इंग्लिश मिडियमला टाकावं लागतं. आणि तुझं पोरग तर झेडपी शाळेत शिकते. पण त्याला काहीतरी पर्याय असं की मधला. एक काम कर, हां. त्याला सेमीला टाक, त्यात निम्म इंग्रजी शिकवतात बघ. पण त्यातून शिकल्यावर पोरं डॉक्टर किंवा इंजिनियर होते ना? हे बघ, आत्तापर्यंत जेवढी पोरं आहेत ना डॉक्टर इंजिनियर झालेत ना, तेवढी सगळी मराठी मीडियममध्ये शिकून मोठी झाल्यात बघ. हा ना, हिला असा मला पण बघायचं रे, पोतराजाचा पहिला पोरगा डॉक्टर झालेला. आजे हो तुझा नवरा तर म्हणतोय शिकून पोरगा डॉक्टरच करणार आहे. होतं ग बाया, खरं का काय? अगं तुझा नवरा म्हणतोय एक वेळ बायको सोडील म्हणून पोरग शिकवणार आहे. त्याचा जा त्याला मुर्दा बसवला सका, मी अवयाशी होती ती तेव्हा. ती कसं काय? तुला तर माहितीच आहे की, अगं आपल्यात पहिला पोरगा झाला की देवाला सोडतात म्हणून. ह्या बाबानं पोरगा होऊ नये, पहिली पोरगी हो म्हणून किती देवाला नवस केलं. मग बे आईचं कडक कृत केलं निर्जल, पहिला झटका तर पोरगा झाला बघ. एकच नंबर बघ, या आकाडाला किशाची पट्टी बसल. बसेल कुठलं तवा, मी बसवणारच आहे. बया बैल कसा मालकाच्या माग पुढं करतो, नवरा तर बायकोला बादली बी उचलून द्याय नाही. ही जर कार ऐका ना. अगं त्यासाठी आई व्हावं लागतं, या असल्या गुणांनीच तुला पोर झाली नाही. माझं सोड, ते देवीचा कार्यक्रम करा, नाही तर तुम्हाला बी माझ्या पंक्तीला बसावं लागल. ए बाया, अगं काय तुझ्या जिभेला हाडबीड, तुमचं तुम्ही दोघं मिटवून घ्या की, माझ्या पोराला कशा पाय मध्ये आणताय. तुझा नवरा बघ की कसा माझ्या जखम मीठ चोळतो या. कसं बोललेलं वाईट वाटलं ना, मग कशाला का दुसऱ्या संसारात नाक खूप असती. जा की तुझं तू काम बघ. चला अंजे. झाला बाया दोघाचा बी, ह्याला काय करायचं ते करू दे. बरं म्हणजे तुला जर तुझ्या पोराला ह्या समजूतनं वाचवायचं असेल ना, तर ह्या आकाडात कृष्णाची पट्टी बसवावीच लागेल बघ. बसवावी कसलं तवा बसवणारच. थांब आता ह्याच्याकडे बघते. सोड तू दादूल्या, करू दे मला. अगं सोड. अगं हिडीबिडी झाली का काय तू? नाही बरू दे मला. काय रे मी माझ्या कृष्णाचं वाईट चित्ती वय, चांगलंच बघते ना मी पण माझ्या पोराचं. अगं सुनबाईंनी बी काहीतरी विचार केलाच असेल की. अरे काय केलंय तेव्हा त्याने विचार. अरे काय सांगू तुला, काल माझं पोरग ह्याच्यामुळे गाडी खाली येता येता वाचलंय. सोड. अगं आधी सोड येरी का काय? अगं अशी काय येडगत करते? सोड सोड सोड. अगं येडगत काय करते असं? नाही ना ते तुडा मी बिचारायला जाऊन ए अंजे, रीड झाली का काय? धर धरा घ्या, तुमची आई घाला तशीच. अजिबात मध्ये यायचं रे माझ्या पोराच्या. तू कर, तुला तसं करायचं तसं. हा उद्याच पट्टी बसवणार आहे मी त्याची. बसव, आई घाल तुझी. ह्याला असं केल्याशिवाय जमलंच नसतं बघ. पोरा, कृष्णा मला माफ कर रे कृष्णा.
तुला नाही रे मी वाचू शकलो या गोष्टीपासून. अरे अरे या समाजाने अंधश्रद्धेच्या बेड्याकडे टाकल्यात रे आपल्या पायात. मी हातबंद झालो पोरा. कृष्णा 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 मी असा दोष आजीला नाही रे देत. तिचं बी लग्न 13 वर्ष झालं ना. अरे तिला बाई पण करायच्या हातात आई पण आलं रे. कृष्णा कृष्णा मला माफ कर रे. कृष्ण आता काय उद्या लग्न परवा फेरी. कृष्ण बरा पोरा मला माफ कर रे. पोरा पोरा मला माफ कर रे पोरा. येऊन द्या लक्ष्मी आहे समाधान. वाडा जुनी रे जुनी साडी गेली रे फाटून. सणासुदीला ये रे बाजार गाठून. भरल्या बाजारी बंधूला झाली रात अन भावाला झाली रात. अन उच्च साडीला घातला हात. अन आबिगा इगान कृष्णा मारी आसुड. भावा बहिणीची कथा सांगतो ऐका समधी जण.